नमस्कार मंडळी, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आजचा वार आहे रविवार आणि तारीख आहे 14. तर काल तुम्ही बघितलं लिलीचा वाढदिवस होता. काल आम्ही आलो इथं आणि आज आहे ना, म्हणजे आईचा फोन होता यांना की हे कास तेवढ्यासाठीच आले, जिजू पण आणि हे पण, की आता तसं धोंड्याचा महिना चालू आहे आणि जवळचं जेवणाचा मान असतो, तर त्याच्यासाठी आईने आबांनी फोन केलेला होता आणि म्हणून मग हे दोघं जण पण आलेले आहेत, म्हणजे जिजू पण आणि हे पण. आणि त्याच्यासाठी काल तर पुरणपोळीचं जेवण झालं म्हणून मग ते सगळ्यांचं जेवण झालेलंच. तर आज आहे ना मस्त वरणबट्टी केलेली आहे आईने आणि ते जेवणाचा कार्यक्रम पण आहे आणि जवायांचं जेवणाची पूजा वगैरे ते पण आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, ठीक आहे? चला. हां, झोपली दिली. हॅलो, नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. जेवणाची वेळ झालेली आहे, आम्ही सगळेजण इकडे थांबलोय आता जेवणासाठी. हॅलो, छान आहे अवतार तुझा. अक्का चालू आहे, अक्काची तयारी इकडं. या दोघं जण स्वयंपाक करताय. बट्टी गरमागरम बट्टी तळते आई इथं. या बट्टी खायला सगळेजण. या सगळेजण बट्टी खायला. हां, आलेच सगळेजण. कल्याणी, हॅलो. काय स्वयंपाक आहे आज आई? भात, बट्टी, बटाट्याची भाजी, वड्याची भाजी आणि एक कुरड्याची भाजी. हां, सोबत लाडू, सांजरे. पाणी जास्त म्हटलं तर तू आता कसं म्हणते म्हटलं. हॅलो एव्हरीवन. छान दिसते ना माळा तुझी. आता इकडं उपार काढायचा आहे आणि आम्ही जातोय दोघी जण. नाही, मंदिराचं आहे ना, आम्ही मंदिरात चाललो ना. असं आहे का? हे पहा काय काय मेनू आहे. कुरडईची भाजी, वड्यांची भाजी, बटाट्याची भाजी, बट्टी, वरण, भात, अजून बाकीचं वाढायचं बाकी आहे. आता मंदिरात उपार दाखवायला डबा घेऊन दे आमचा डबा. स्वयंपाक झाला ना, घरचा उपार आबा दाखवत आहे आणि मंदिरामध्ये आमचं जायचं पण राहिलंच आहे असं पण. आणि उपार दाखवायचा आहे ना मग मंदिरामध्ये. तर चला मंदिरात जातो, तिथं उपार दाखवतो आणि तुम्हाला आज मंदिराचं देवाचं दर्शन पण करायला आवडतं ना इथलं नानकुट्याचं, तर ते पण दाखवते, ठीक आहे? चला मग. चला व्यवस्थित कर. चला आता मंदिरात गेल्यावर मग दाखवते तुम्हाला तिथं उपार दाखवणं वगैरे. एक मिनिट. देव झालाय आमचा आणि उपार पण दाखवून झालाय. निघतोय आम्ही आता घरी. उपार दाखवताना आणि देवपूजा करताना काही आम्ही शूट नाही घेतलं. केशव, कसा आहे स्वयंपाक? जिजूंचं जेवण झालंय. इकडे आबा जेवण करताय. आबा, कसा आहे स्वयंपाक? बेस्ट आहे का? तुझं झालं कशी? सगळे पुरुष मंडळीचे जेवण चालू आहेत. अक्का, छान दिसते ना तू. जिब्र मोकळा नाही. तुझे केस केस दाखव अक्का, तुझे लॉंग किती लांब आहेत अक्काचे केस. आज तुम्हाला दाखवते मी रहस्य आमच्या केसांचं. हे पा, पुढे कर ना, पुढे कर. हां बघा, आहे ना जुनी हिरोईन. कमेंट्स करा. हां, इकडं आहे माऊ, कृष्णा, आरू.
हा मऊ पण तेल वापरते ना. खरं का मग रिझल्ट आहे ना तेलाचा आपल्या मग बापरे. आई त्यांना देते तुम्ही फक्त. आई माझ्याकडूनच कापून घेते तेल वापरून उभरून केस कापून घेते आई अजून. काय बोलली तू कल्याणी? म्हटलं माझ्या केसांना पण फरक पडलेला आहे त्याच्या ऑइल वापरायचा. म्हटलं का फरक पडलाय तुझ्यामध्ये. आता जेवणाची तयारी चालू आहे. आम्ही पण बसतो जेवायला. इकडे कुठेतरी बसली सुद्धा. कल्याणी वाढते जेवायला. तुम्ही पण या सगळेजण जेवायला. चला. काय ग लिली झोपली ना. लिली उठली की तुम्हाला दाखवते. लिली आणि शिगा काही लावायची तू. असं पुढे घे ना. असं इकडे घे. बघा किती लवंग आहेत अक्काचे केस. उभी राह बरं. असं लक्षात दे. माय काय करस ते बघा. काढून घेते तिचं. मग नंतर लिलो मारणं झालं का सांग. मारणं झालं ना. ते जवळून घे. तिथं काय करते आई तू बोलचायचं. आई तू काय करते नेमकी? काकण बनवते. ओय म्हणजे घरच्या घरी बनवायला लागतो. घरीच बनवलं. इथं घरीच बनवतात. गावोगावी नावे देतो काकण त्याच्या करून. पण इथं आपण घरी बनवतो. गोंट कुठे राहिलं मग? गोंटणी का गोंगडीचा कापड आहे ना. गोंगडी म्हणजे ग? गोंगडी म्हणजे ते जनगर लोकांकडची असते. काय टाकायचं असतं? मेंढीचे बाल असतात त्याच्यात. त्याच्यामध्ये पिवळे केलेले ज्वारीचे दाणे. निंबाचा पाला. लग्नाची जी काही छोटी छोटी तयारी ना ती करता इकडं. अजून काय ओय रोहिणी मामीचं पण तूच बनवणार का? व्हिडिओ मध्ये बोलत. हा हा काय काय कसे बघा गाईस किती सिरियस डिस्कशन चालू इथे. माव दीदी आता हळद द्यावं लागेल ना. कोणाजवळ एक माणूस पाठवा लागेल. आई थोडं स्पष्ट दाखव. माझी मम्मी झोपलेली गाईस. एकदम गाढ झोप येते. बघा तुम्हाला दाखवते किती गाढ झोप येते. पण मा मावा खरंच सिरियसली झोपलेला आहे. मावशी पण झोपलेली नाही. झोपली ती. हे गेम खेळताय. काय बोलली का मी? हे बघा गाईस. सगळे जे काय करताय आ बाबा बा गाईज इथं आबा बाबा त्यांना किती सांगताय. इथं घेऊन जा काहीतरी. बाबा गुडताईची काढलेली का? लिली. हाय लिली. हाय. आमच्या तयाऱ्या झालेल्या आहेत सगळ्यांच्या. तयारी झाली. आबा ज्वारी देऊन आले ना.
मग चांगला भाव भेटला. खुश आहेत मग आपण ते. आपण नाही आमच्या हातात दिले पैसे देवाजवळ ठेवायला. इकडं आई करते काहीतरी तयारी. कल्याणी हे पहा, हे इकडं चालू आहे अधिक मासाची तयारी. लिली हाय कर सगळ्यांना. ए लिलू हाय. असं कर, बाय बाय कर. बाय बाय. बाय 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 बाय. काय करते तू? आई झाली तयारी अधिक मासाची? झाली कुठे ते रांगोळी? हॅलो हॅलो लिली. लिली काय करते तू लिली? लिलू अय लिली. ए लिली अय शेवडी. हाय हाय हाय. आधी देवाला वाण देऊन दिलं म्हणजे संकल्प सोडून दिला आणि त्याच्यानंतर मग आमचा दोघांचा नंबर होता. आता आधी गुड्डीताई आणि जेजू यांना बसवलं वाण लावण्यासाठी. पहिले मी प्रथा होती का मला आता कळायला लागलं. तुला कुणी दुवारी ना तुझे मी जाऊ सामने आधी त्यांना किती जणांचे पाय द्यायला पडते. आणि तुझं डोकं खाली. अशा फोटोग्राफर इथं 2 व्हिडिओग्राफर 2 फोटोग्राफर. मला कोण मग तुम्ही सोबत का बघा? तेव्हा नाही काय हे चमकतं. आय लिली एक घेतलं लगेच पकडला त्याला. तुझं पोर गेला असं 10 जण पप्पी घेत एका वेळेला.
ना गुडीताई ना प्रीतताई, फक्त कृष्णताई आणि आर्याताई. हा साप पडोय फुगा फुटीने बरं राईड मध्ये तोंडात तरी असं नाही. याली याली हा लिलू हॅलो. आधी आई आबांनी केली गुडीताई आणि जिजू त्यांची पूजा आणि जे वाण लावायचं ते लावलं. त्याच्यानंतर मग अक्का आणि बापू यांनी केली. इकडे करा तू थोडं. काय कर गुडीताई आणि जिजू यांची पूजा झाली आधी आणि त्याच्यानंतर मग माझी आणि यांची पूजा चालली होती. मग मला पण जोडवे, गुडीताईला पण जोडवे घेतले. आता बऱ्याच ठिकाणी काही जण इन्स्टाला किंवा कुठेतरी शॉर्ट व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळतं की जे श्रीमंत लोक असतात तेच करू शकतात, उगाच व्हिडिओ टाकून किंवा काय असं करायचं नाही, आताच हे काही गोष्टी निघाल्या, असं भरपूर काही वाचलं मी. पण मग एक विचार केला, माझं लग्न झालं 2012मध्ये, त्याच्यापासून जवळजवळ 5 ते 6 वेळा धोंड्याचा महिना पडलेला आहे. पण प्रत्येक वेळेला आईने असंच आमच्यासाठी केलेलं आहे. फक्त तेव्हा व्हिडिओज नव्हते, आता व्हिडिओज आहेत म्हणून सगळेच लोक व्हिडिओज घेतात असं असतं. त्यावेळेला फक्त जे काही गोड जेवण वगैरे खाऊ घालायचं, काय घ्यायचं द्यायचं तेव्हा पण घेत होते. पहिल्या धोंड्यापासून म्हणजे आहेच ही प्रथा जी ती पहिल्यापासून आहे. जुने लोक पण करतच होते. धोंड्याच्या महिन्याला मुलीला आणि जावयाला बोलवायचं घरी जेवायला, काहीतरी फूल नाही तर फुलाची पाकळी द्यायची. म्हणजे अशा गोष्टी ह्या आधीपासूनच आहेत. फक्त आता त्याच्यामध्ये बदल एवढाच झाला आहे की आता अँड्रॉईड मोबाईल आलेले आहेत सगळे, त्याच्यामध्ये म्हणजे शूटिंग फोटोज वगैरे हे सगळं आता जास्तीचं निघालं आहे. त्याच्यामुळे सगळीकडे ते जास्तीचं दिसणारच आहे. आणि असं काही नाही, जो तो ज्याच्या त्याच्या परीने करत असतं काही गोष्टी. काय झालंय? अरे सगळे अँगल नाही घ्या ना तुम्ही, एक ठिकाणी बसून घेतलेलं आहे. इकडून आहे ना मग हे बघा तिकडनं ते आईचा घेऊन तिकडनं इकडून आहे ना थोडं. अक्का आणि बापूंच्या नंतर आई आणि आबांनी आमची पण पूजा केली. आणि जर तुम्ही काही जण कमेंट्समध्ये विचारालच म्हणून मी आधीच सांगून देते की आमच्या दोघं बहिणींसाठी जोडवे आणि
बाकी लग्न पण आणि ह्या धोंड्याच्या महिना ह्या हिशोबाने दोघं बहिणींसाठी 50,000 दिलेले होते. मग त्याच्यामध्ये आम्ही अंगठ्या करून घेतल्या छान अशा. आणि हे कसं असतं माहिती का, जो तो ज्याच्या त्याच्या परीने करत असतं, जसं ॲडजस्टमेंट असेल तसं. म्हणजे आतापासून 3 वर्षापूर्वीच्या धोंड्याच्या महिन्याला आहे ना, तेव्हा पण आईने आणि आबांनी जोडवे दोघं बहिणींसाठी आणि दोघं जिजूंना म्हणजे सॉरी यांना आणि जिजूंना चांदीचे ब्रासलेट असं केलेलं होतं तेव्हा पण. तर हे असं प्रत्येकाच्या म्हणजे स्वखुशीने देण्याच्या गोष्टी असतात ह्या. त्याच्यामुळे प्लीज कोणी निगेटिव्ह नका घेऊ याच्यामधून की असं म्हणजे दाखवते वगैरे असं म्हणून. फक्त मला शेअर करावंसं वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. फोटो काढलाय ना ग. तू काय थोडे घालते रे मध्ये तसेच थांब. काय करते बघा माझ्या पूजा नाही केली पण जे करतो पहिला नातनं लग्न आहे सगळा नातू कोणी दिले पैसे? आणि बंडूच्या लग्नाच्या टायमाला सगळ्या आत्यांना पैशाबद्दल अंगठ्या होत्या. मला बी करणं पडेल. तिकडे पात्रम पुष्पम फलम तो बावर आमची पण पूजा करा ना. पूर्ण येऊ दे 4 जणी रे एका टायमाला. किती खुशी. चलो दादा आपण नाही घ्यायचं का आता? किती वाजले? ए पडी पडी झोपली. ए पडी खाते कधी गाडी वगैरे पाणी नाही हो आपण गेला होता नाही पण ते तिकडून जाताना करायचं. हा आता सगळा कार्यक्रम आटोपला होता. त्याच्यानंतर हे आणि जिजू यांना निघायचं होतं कारण उद्या त्यांचं ऑफिस आहे आणि म्हणून ते आता संध्याकाळीच निघणार होते. तर यांची चालू होती थोडीशी कॉमेडी वगैरे. पोरींना आनंद होत होता, त्यांची छान पूजा वगैरे असं चाललं होतं. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हाला दिसत असेल. खोटं आहे का ते काही? ज्वारी चालली धुडे आणि म्हणणे. बाय बाय अंकल, बाय बाय पप्पा, बाय 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 कर बेटा, बाय लिलू, बाय कर, बाय बाय कर. बाय बाय. काच
गाईज माझी मम्मी गाडीत कायला काजू बदाम तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.